मॅडम, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा जो अभिमान मिरवता ना, त्याची इब्रत या माणसाने कॉलेजमध्ये असतानाच घालवली. तारिणी, तोंडावर नाही तर थोबाड फोडे ना. रेखा, असं काही करू द्यायची नाही मी तुला. अगं आई आहेस की वैरीण? तुझ्या मुलीच्या भल्यासाठीच सांगते ना ती. तारिणी, सांग, सत्य काय आहे ते सांग. घाबरू नकोस. कौशिकी मॅडम, तुमचा भाऊ कॉलेजमध्ये काय काय प्रताप करायचा हे तुम्हाला नसेल माहिती. मी तुम्हाला आज सगळं सांगते. कॉलेजमध्ये लेक्चर्स बंक करणं, कॅन्टीनमध्ये जाऊन टाइमपास करणं, ह्या सगळ्या तर खूप छोट्या मोठ्या गोष्टी येतो. पण तुमचा भाऊ मुलींची छेड काढायचा. चार चौघात त्यांना लाज वाटेल असा वागायचा. इतकंच नाही, त्यांच्या भावनांशी खेळायचा, त्यांना ब्लॅकमेल करायचा, जेणेकरून त्यांचा होकार मिळवता येईल. आणि ते मिळवल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करायचं. आणि मित्रांमध्ये त्यांचे किस्से रंगवून रंगवून सांगायचा. कॉलेजच्या भिंतींवर मोठे मोठे हात काढून त्याचं स्वतःचं नाव लिहायचं, त्या मुलींचं नाव लिहायचं, त्या मुलींना बदनाम करायचं. हेच केलंय फक्त त्यांनी कॉलेजमध्ये. नाही, माझा युवराज असं कधीच करणार नाही. नाही, मला मान्य आहे एकेकाळी त्याची मित्रांची संगत होती, ती वेळोवेळी घरी यायचा, पार्ट्या करायचा. पण हे सगळं मला माहितीये, कारण युवराजने स्वतः मला हे सगळं सांगितलंय. आणि मला या गोष्टीची खात्री आहे की युवराज कुठल्याही मुलीबरोबर गैरवर्तणूक करणार नाही. त्यांना त्रास होईल असं अजिबात वागणार नाही, कळलं?